गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी अशा अनेक नद्या आहेत। मात्र सिंचनाची फारशी सोय उपलब्ध नसल्यामुळे भात पिकालाच प्राधान्य दिलं जातं। गेल्या काही वर्षांमध्ये कापूस, सोयाबीन, मका या पिकांची लागवड ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं लक्षात आलंय। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील एका तरुण शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग केलाय। हा शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून चक्क मातीतून मोती पिकवतोय। रवी बोंगोनिवार असं या तरुणाचं नाव आहे। या शेतकऱ्याने 2015-16 मध्ये भुवनेश्वरमधून मत्स्यपालनाचं प्रशिक्षण घेतलं। तिथेच त्याने मोती संवर्धन कसं करायचं याचंही प्रशिक्षण घेतलं। त्याने स्वतःच्या शेतात 30 बाय 30 मीटरचा खड्डा खोदून मत्स्यपालन आणि मोती संवर्धनाचं काम सुरू केलं। मोती संवर्धनासाठी पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्याने खड्ड्यात 8 फूट पाणी साठवलं। पाण्याची पातळी कमी जास्त झालीये का हे तपासण्यासाठी त्याने 8 फुटावर पाण्याच्या बाटल्या बसवल्या। मोत्यांच्या शेतीचा प्रयोग करताना पहिल्या वर्षी रवीने 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली। या पैशामधून त्यांनी मोती संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तूंची खरेदी केली। त्यानंतर 15 ते 16 महिन्यांमध्ये त्याला दुप्पट उत्पादन मिळालं। गेल्या 3 वर्षांपासून रवी मोत्यांच्या शेतीतून चांगला नफा कमावतोय। मोत्याची शेती करणारा रवी हा गडचिरोली जिल्ह्यातला पहिला शेतकरी ठरलाय। त्याचा आदर्श घेऊन इतर शेतकरीही मोत्यांच्या शेतीकडे वळतील अशी अपेक्षा आहे।